प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एलपीजी गॅसला पर्याय म्हणून विष्णू ऊर्जा शेगडी तयार केली आहे। लाकडी भुशापासून तयार केलेल्या या पॅलेटचा वापर करून ही शेगडी तयार करण्यात आलेली आहे। ही विष्णू ऊर्जा शेगडी कशा प्रकारे काम करते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आखाती युद्धाने भारतीयांपुढे अनेक आव्हानं उभी केली, मात्र अनेकांनी त्यातनं मार्ग काढला। त्यातलेच एक म्हणजे विष्णू मनोहर, ज्यांनी विष्णू ऊर्जा नावाची एक शेगडी आपण बघू शकतो की त्यांच्या विष्णू की रसोई या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याला नाव विष्णू ऊर्जा असं नाव दिलं। आणि महत्त्वाची गोष्ट की ही एक युनिक अशी कन्सेप्ट आहे। अशा प्रकारे ज्या प्रकारे गॅस चालते त्या प्रकारे ही विष्णू ऊर्जा शेगडी चालत आहे। विष्णूची कोणकोणत्या साहित्याचा वापर करण्यात आला? हे बघा, ह्याच्यामध्ये एकदम सिंपल टेक्निक आहे। यामध्ये हे जे पेटल्स वापरतात कांड्या ज्याला म्हणू आपण, तर त्या कांड्या ज्या आहेत त्या उसाचं चिपाड, त्याच्यानंतर पाला पाचोळा जे काय असतं, त्याच्यानंतर नारळाचं बुच्ची जी असते त्यापासून या तयार होतात आणि कोळशापेक्षा स्वस्त आहे। 12 रुपये किलो या कांड्या आहेत। दुसरी गोष्ट, ही चूल जी म्हणाल तर काही मध्ये एक सिलेंडर आहे आणि साईडला ह्याला वॉल आहेत आणि छिद्र पाडले आहेत की हा जो पंखा आहे ही तर बॅटरी आहे। ही आपली रेग्युलर मोबाईल चार्ज करतो तशी बॅटरी चार्ज करायची, 7 तास ही बॅटरी चालते आणि खालती मोबाईलचा पंखा लावलेला आहे। हा इथे पंखा तुम्ही बघू शकाल या साईडला की त्या पंख्यावरती चालत असते। एकदा यामध्ये पॅलेट टाकले की किती वेळ चालते शेगडी? ही शेगडी या ह्याच्यावर तर बॅटरीवर 7 तास चालते, पण पॅलेट एकदा तुम्ही टाकले की साधारण पाऊण तास वगैरे तो चालतं। आणि मग समजा आता वाटलं की आता कमी पडले आहेत पॅलेट्स, त्याच्यामध्ये पण पॅलेट टाकायची व्यवस्था आहे। हां, आणि पॅलेट टाकता येऊ शकते। त्याच्यानंतर ही काडी आतमध्ये टाकून हिला असं थोडं वर खाली केलं तर ती राखसुद्धा खालची जमा होते। तुम्हाला असं म्हणा की जर का आव्हान असेल तर जे मार्गही आहे आणि त्या मार्गाचा उपयोग करा। 100% मार्ग आहेत आणि हातबलून चालणार नाही, काम तर करावं लागेल। आखाती युद्धामुळे भारतीयांपुढे जी वेगवेगळी आव्हानं आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।